नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल। स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात आता चुरस वाढली असून भाजपचे प्रस्थापित नेते सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसकडून उमेदवारी प्राप्त प्रतिभा धानोरकर यांच्यातला सामना चांगलाच रंगणार आहे। एकीकडे सर्वत्र भाजपाचे वर्चस्व असताना मागील निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी त्यांना चांगलाच तडा दिला होता। गडचिरोली लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे अशोक नेते यांना उमेदवारी तर जाहीर झाली, परंतु त्यानंतर भाजपामधील अस्वस्थ गट हा कामाला लागला असून ही निवडणूक अशोक नेते यांना जड जाईल का अशी चर्चा जनसामान्यात सुरू आहे। अजित पवार गटात प्रवेश करताना धर्मराव बाबा आत्राम यांनी लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी केली होती, त्यामुळे ते आता महायुतीला सहकार्य करतील का असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे। नामांकन दाखल करताना काल प्रतिभा धानोरकर यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन केले, परंतु यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली आहे। असे असूनही वडेट्टीवार समर्थक मात्र मिरवणुकीत सामील झाले होते। भारतीय जनता पार्टीने महायुतीत अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांना सामील केल्यानंतर आता तिकीट वाटपाचा पेच भाजपासमोर आ वासून उभा आहे। त्यामुळे प्रत्येक गटाला हे वाटत आहे की हे तिकीट आपल्याला मिळावे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झाला आहे। आज सकाळी सेंट मायकल शाळेजवळ एका प्रतिष्ठानाला आग लागल्याने प्रचंड खळबळ उडाली होती। सकाळी 7 वाजता लागलेल्या या आगीने रौद्र रूप धारण केले होते, परंतु वेळेतच ही आग विझवण्यात यश आले, पण या आगीमुळे मात्र त्या प्रतिष्ठानचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। अमरावती बडनेरा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली असून यामुळे भाजपाचे अनेक कार्यकर्ते मात्र नाराज झाल्याची चर्चा जनसामान्यात सुरू आहे। एकीकडे न्यायालयात नवनीत राणा विरुद्ध जात प्रमाणपत्रावरून खटला सुरू असताना ही उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे या खटल्याचा निकाल काय लागेल हे गृहीतच धरलेले बरे। छत्तीसगड मधील विजापूर परिसरातील बासागड पोलीस ठाण्याअंतर्गत सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक उडाली। या चकमकीमध्ये जवानांना 6 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले। कोब्रा 201, 205, CRPF 229 ची बटालियन आणि DRG यांचा समावेश असलेल्या दलाने ही कारवाई केली। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता काल नामांकनाचा शेवटचा दिवस असताना 36 उमेदवारांनी एकूण 48 अर्ज दाखल केले। शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहाराला आळा घालण्याकरिता पथक नेमले असताना या पथकाने जोरदार कारवाई करत गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांच्या मार्गदर्शनात प्रथम 1,76,00,000 रुपये जप्त केले। त्यानंतर पुन्हा एक धाड टाकत 5 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात यश मिळवले। मारेगाव तालुक्यात गदाजी बोरी येथील गोटमार यात्रा प्रसिद्ध आहे। या यात्रेकरिता गेलेल्या एका 17 वर्षीय तरुणीला फूस लावून पळून नेल्याची घटना धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी उघडकीस आली असून या प्रकरणी पीडितेच्या आईवडिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।